पूर्ण जगाचा महाभारतासहित लोकांचा अभ्यास केला करा तुम्ही, त्याला भांडणाला कारण पाहिजे. अहो जात सोडून द्या, एका आईच्या पोटात आलेल्याच जमत नाही. दोन जातीचे आहेत का ते? सख्खा भाऊ आहेत, एकच प्रोडक्शन आहेत. सगळ्या जगासाठी भाऊ चांगला असतो आणि भाऊ भाऊसाठी चांगला नसतो. कारणच आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा. माणूस हा भांडखोरच आहे, त्याला निमित्त पाहिजे. दुसरा आला समाज केलं की एक होतं. धर्म असेल, लक्षात ठेवा, काही असेल, निमित्त लागतं. कशामुळं तो आतली भडास बाहेर काढायची असते, त्याला कशाचंही निमित्त लागतं. आणि ही भांडणं फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. याला दोष म्हणतो. पण हे दोषी जेव्हा संतांच्या सानिध्यामध्ये जातात, यांचे दोष संत पाहत नाही. उदार असतात संत, उदार दोष पाहत नाही. ठीक आहे, निसर्गतः दोष आहे. बोरीचे वाकडे काटे चंदन नाही पाहत. बोरीचे वाकडे काटे त्याचा दोष आहे, चंदनामध्ये गुण आहे. चंदन म्हणतो तो कसाही असला सुगंध देणं माझं काम आहे. त्याला म्हणतात साधू. तुम्ही कशाही असा, ज्ञान देणं हे साधूचं काम आहे. त्यालाच माऊली म्हणतात. समाजामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, चुका दुरुस्त झाल्या पाहिजे, हे ज्ञानोबांचं काम आहे. म्हणून दोष पाहत नाहीत. एखादा खूप चांगला आहे, उत्तम गायक आहेत, उत्तम श्रीमंत आहेत, उत्तम बुद्धिमान आहेत, चंदन पाहत नाहीत. गुण, दोष आणि याती न पाहे. काय शब्द आत्ताच्या काळात लागू पडतात महाराज. बदलत्या जगात वाढणारी अशांतता, आणि या जगाने जर साधूचे सिद्धांत अंमलात आणले ना, सुखी व्हाल. जातीवाद नष्ट होऊन तुमचं अंतःकरण सुखी होईल. नाहीतर म्हणून तुम्हाला म्हटलं माझा अभ्यास लवकर कळणार नाही. जर तुम्ही दोष सोडले तर तुमची संगत कुणाची आहे? केवळ कातड्याची आहे. ज्ञानोबांचा इतका गोड शब्द आहे, देह हाडाची मोळी. आपलं जे शरीर आहे ना, देह हाडाची काय आहे? हाडकाची मोळी बांधलेली आहे, आणि त्या हाडकाच्या मोळीला जीव आपला म्हणून अहंकार दाखवतो. अरे मोळी आहे, जळणारच आहेत, जाळणारच आहेत. जे जिवंतपणी जाळतात ते नंतरही जाळतात. जळल्याशिवाय काही पर्याय आहे का? मग मेल्यानंतर जळालेलं बरं. आयुष्यभर जळू नका. गुण, दोष याती न विचारे काय. ठाव दिला हा शब्द इतका महत्वाचा आहे महाराज. याला ठाव दिला म्हणजे आधार दिला. तुम्ही कोण आहात, तुमच्यात दोष काय, तुमच्यात गुण काय. मला ते भगवान बाबांचं एवढं कौतुक वाटतं ना. काही माणसाला मी अजूनही सहन करू शकत नाही, ती माझ्यातली उणीव आहे. ती मी मान्य करतो. म्हणजे आजच्या 2025 चालू आहे, सुधारलेलं जग आहे, तरी सुद्धा मला काही लोक सहन नाही होत. माझी उणीव आहे ती. बाबांनी ती आंधळे पांगळे वेडे कशी सहन केली असतील ती. तुम्ही अभ्यास करून बघा ना. भगवान बाबा असो, श्री संत वामन भाऊ असो, कसं सहन केलं असेल वेळ. त्यांच्यात राहिले सहन करणं तर आमचा विषय. हे चालते बोलते चंदन आहेत. गावात जाऊन लोकांना दुरुस्त केलंय. मागे एकदा बोललो तो, तुम्हाला आजही सांगतो. डोंगरातली लोक आहेत ना, मलाही कधी कधी विशेष वाटतं बरं का, ऐकतात कशी माझं. पण तुमचं कौतुक आहे, तुमचं तर एवढं कौतुक आहे महाराज. 700 वर्षातलं पहिलं मंदिर आहे ज्ञानोबांचं. आणि हे मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतात. हा श्रीमंतावर केलेला प्रहार आहे. मंदिर नाहीये, संस्कार आहेत. संस्कार आहेत. हे दगड विठ्ठलाला मिळालेले नाहीत,
ते दगड भगवान बाबाला मिळाले आणि त्या दगडातून माऊलीचं मंदिर साकार होते. तुम्ही सगळे पाहताय, बघितलं ना. याला संत म्हणतात. देव आपल्याला कमी देतो पण संतांना वाढीव देतो, ते हे दगड आहेत. आणि या जंगलामध्ये जिथं शेजार नाही पाजार नाही तिथं काम चाललंय. काही लोकांना टेन्शन आहे, चोरी का होत नाही. आणि एकाला तर एवढं पारमार्थिक माणूस आहे हो, कीर्तनकार आहे तो. डायरेक्ट मलाच विचारतो, तुम्हाला एवढे वर्गणी का देतात. आता तुम्ही माझे सगळे बसलेले माणसं, तुम्ही गडाला वर्गणी देता का मला देता. जे तुम्हाला कळतं ते त्या कीर्तनकाराला कळत नाही आणि त्याचं कीर्तन तुम्ही ऐकता. विठाला